आपले कर्तव्य मानून घ्या, चला संकल्प करूया, आपल्या रक्षण करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर म्हणजे रस्ता सुरक्षेचे नियम पाळताय ना? पाळायलाच पाहिजे. तर आम्ही गहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची विद्यार्थी आणि पोलीस आयुक्तालय कोपरखैरणे नवी मुंबई वाहतूक शाखा यांच्या सोबतीने रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत एक पथनाट्य सादर करणार आहोत. या पथनाट्याचे शीर्षक आहे वाहतूक सुरक्षा. अब रोड सेफ्टी के सारे नियम तो सबको पता है, जैसे टू व्हीलर चलाते समय हेलमेट पहनो. हेल्मेट कोण घालतं ते सगळं रिस्पेक्ट करते. एक तर एवढ्या प्रकारची केस करतायची हेल्मेट घालून सगळे विस्कळून टाकायचे. म्हणजे जिंदगी सेट होते कमीत कमी केस तरी सेट राहते. लेकिन फैशन अपनी जगह और सेफ्टी अपनी जगह. सही बात है. लायसन्स दाखव तुझं. एक लायसन्स नाही हो. कुठे ठेवलं घरी? तू नाही ठेवलं का लायसन्स? हेल्मेट गाडी घालतं अशी गाडी चालवतोस? अहो ते बघा ना, ते पण मी नाही हेल्मेटचे केले. त्यांना पकडा ना. तू मला शिकवणार काय करायचं ते? तू का नाही घालता हेल्मेट? चल आता 1200ची पावती काढ. 1200? बाहेर लोक चूप. पंद्रह को मारेगा क्या? रुक, चल चौकी पे. आज ट्रैफिक में कुछ नहीं देखने का. तुझे बहुत चढ़ चुकी है. आज जश्न करें. आज तेरा भाई बहुत खुश. आज गाड़ी तो भाई चला. नहीं ड्रिंक एंड ड्राइव अपराध है. तू चुप कर रहे और पीछे में आज फास्ट एंड फ्यूरियस के सारे रिकॉर्ड तोड़ने वाले हैं. आप इसका रोज का ना इसको कोई रोकते ना किसी को टोकता. अरे अबे अंधा है क्या? शी, इतनी दारू पी रखी है तुम लोगों ने? मेरा क्या है इधर सड़क पे फुटपाथ से चलो ना. अबे अकल के अंधे, ये सड़क नहीं फुटपाथ ही है. क्या हो रहा है यार? देखिए सब ड्रिंक एंड ड्राइव कर रहे हैं. यार ये तुझको भाईजान समझता है? फुटपाथ से गाड़ी चलाएगा? इधर एक बात बता. साले पुलिस वाले को उल्टा जवाब देता है. डॉक्टर के हाथ से को घर पे दीदी है इसकी हमें तेरी आप पीनी नहीं इसके लिए तो पिया है. घर पे मामा भाई बहन को गया नहीं इसलिए घर से वापस जाना. गाड़ी से जमा रहेगी रिक्शा से निकल. समझ गया? जी साहब. चल साले किसी दिन तेरे साथ मुझे भी मरवा देगा. कुठे गाडी लावताय? उगाच ट्रॅफिक कशाला वाढत आहे? ओळखलं ना मला? अहो मी मंत्रालयात असतो. तुम्हाला बघितलं मी तिथे. मला बघितलं नाही हो. नवीन आहे. हो. अहो एरिया आपलाच आहे. कुठे पण लावलं तरी चालते. चला येतो. खरेदी करून आलो जरा. इथे जा गाडी लक्ष ठेवा. अरे गाडीमुळे ऍम्ब्युलन्सचा रस्ता मिळते. तुम्ही तरी रस्ता सोडा आणि ऍम्ब्युलन्सचा
झालं? कसं? कधी? अचानक हार्ट अटॅक आला आणि ट्रॅफिक होतं त्यांना ॲम्ब्युलन्स पण नाही आली? आणि डॉक्टर बोलले जर लवकर आणलं असतं तर वाचू शकले असते. अरे देवा, माझी चुकी झाली वाटतं. जर मी मधल्यामध्ये गाडी उभी केली नसती तर आज ॲम्ब्युलन्स माझ्या घरी वेळेत पोहोचली असती आणि माझ्या घरच्यांचा जीव वाचला असता. कुछ गाना तुम्हारे लिए? नहीं नहीं कुछ नहीं चाहिए, बस तुम चले आओ। आज जाएंगे बहुत गाना लग रहा है। अच्छा ठीक है, आराम से आओ। नहीं नहीं बात करते रहो, अच्छा लगता है। हेलो हेलो, कॉल क्यों कट हो गया? हेलो मैम, मैं सिटी हॉस्पिटल से बात कर रहा हूँ। आपके पति की एक्सीडेंट में मौत हो चुकी है। आप कैसे कर यहाँ आएंगे? हे भगवान, ये क्या हो गया? हम तो विधवा हो गए। अरे बाबा, हे तर काहीच नाही. आजकालच्या मुलांची तर फॅशनच वेगळी आहे. काय ते मोबाईलची फॅशन, रस्त्यावरून चालताना चॅटिंग आणि सर्फिंगची फॅशन, आणि काय ती कानातून लटंगणारी मरणाची रशी. अरे रशी नाही, earphones, earphones. हो हो, इयरफोन्स. चला तर बघूया त्यांची फॅशन. तो दोस्तों, शायद इसे देखकर आपको अपनी गलतियों का एहसास हो, लेकिन हमें तो हमेशा वाहन चालक और रस्तों को ही कोसना है. वाहन चालक हाय हाय, रस्तों की हालत हाय हाय. वाहन चालक हाय हाय, रस्तों की हालत हाय हाय. ए भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी, दाएं भी नहीं बाएं भी, ऊपर भी नहीं नीचे भी. ए भाई भारत में हर साल 1,53,999 मृत्यु होती है और महाराष्ट्र में हर साल 13,000 मृत्यु, मुंबई में 272 और नवी मुंबई में 299 मृत्यु होती है. साल 2022 में एक हादसे में 1944 लोग घायल हुए और 299 लोगों की मृत्यु हो गई. इन्हीं हादसों से बचने के लिए हमें सड़कों के नियमों का पालन करना चाहिए. अल्कोहल, ड्रग्स या दवाई के तहत गाड़ी चलाने से बचें. गाने सुनते वक्त रोड पर ना चले, इससे जान हानि होने की संभावना हो सकती है. इन सारे नियमों का पालन करने से हम हमारी और दूसरों की जान हानि को टाल सकते हैं. चला तर मग एक संकल्प करूया. मी दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट परिधान करेन. मी 4 चाकी वाहन चालवताना सिग्नलचा वापर करेन. मी गाडी चालवताना मोबाईलवर बोलणार नाही. मी सिग्नलचा वापर योग्य प्रकारे करणार. मी अति वेगाने वाहन चालवणार नाही. मी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवणार नाही. माझ्या वाहनामुळे रस्त्यावरती अडचण येईल अशा ठिकाणी मी गाडी पार्क करणार नाही. मी पोलिसांनी दिलेल्या सूचनेचे पालन करेन. रोड सेफ्टीचे कोणतेही नियम मोडणार नाही. मी रस्त्यावरून गाडी चालवताना मद्यपान म्हणजेच दारूचं सेवन करणार नाही. तर मित्रांनो, आज रस्ता सुरक्षा अभियान 2024च्या अंतर्गत आम्हाला गौरव इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ही संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही आमचं नाटक शांतचित्तेने ऐकल्याबद्दल तुमचं धन्यवाद. चला तर मग एक संकल्प करूया.